स्वप्न पडली पाहिजे, स्वप्न पडतातच. जे लोक म्हणतात स्वप्न आम्हाला पडत नाहीत त्या लोकांना ती आठवत नसतात. स्वप्नाशिवाय झोप पूर्ण होऊ शकत नाही. रॅपिड आय मुवमेंट स्टेजमध्ये तुम्ही जर झोपलेल्या माणसाकडे बघितलं तर त्याचे डोळे असे 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 बुबुळ आतल्यात फिरताना दिसतात, म्हणून त्याला रॅपिड आय मुवमेंट म्हणतात. त्यावेळेला स्वप्न पडत असतात. सेक्शुअल एक्सपिरियन्समध्ये ब्रेनमध्ये काय होतं हे फंक्शनल MRI मुळे आपल्याला कळायला लागलं. कामातुराणाम न भयम न लज्जा, की या उद्दीपनाच्या स्थितीत भय आणि लज्जा नसणं हे एक्सपेक्टेड आहे. त्याशिवाय सेक्शुअल ऍक्टिव्हिटी होऊ नाही शकणार. ज्या संवेदना माणसाला पेनफुल वाटतात त्या सुद्धा प्लेजरेबल वाटू शकतात. एंडॉर्फिन हे बॉडीचं नॅचरल पेन किलर आहे. त्याच्यामुळे बॉडीली पेन सुद्धा जात काही काळापुरतं. आपल्या पंचेंद्रियांद्वारे आपल्याला जे कळतं आणि मी जे तुमच्यासमोर प्रूव्ह करू शकीन तेच सायन्स, असं काही कोणी नियम नाही केलेला हो. याचा अर्थ म्हणजे कोणाचंही काही ऐकावं असं मी म्हणत नाही. आता मोबाईलवर नव्हे तर प्रत्यक्ष ऐका तुमच्या आवडत्या विचारवंतांना. सादर करत आहोत थिंक बँकचा पहिला लाईव्ह कार्यक्रम थिंक फेस्ट. या फेस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि फ्रॉड या विषयावर बोलतील विद्याधर अनासकर, करिअर आणि शिक्षण या विषयावर बोलतील डॉक्टर श्रीराम गीत, लग्न आणि रिलेशनशिप या विषयावर बोलतील डॉक्टर गौरी कानिटकर आणि त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्याशी खास गप्पा. हा कार्यक्रम होणार आहे 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता पुण्यातील बोगनवेल फार्म्स येथे. आपलं तिकीट कन्फर्म करण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा. सर, नीती आणि तिचा विषय खरं तर त्याच्यावर 2 तास बोलावे लागतील इतका मोठा आहे. पण यातनं जो दुसरा मुद्दा तो तुम्ही तुमच्या पुस्तकातही मांडलाय ते म्हणजे मेंदूचे कामशास्त्र. सेक्स हा विषय फिजिकल आहे असं आपल्याला वाटतं, त्याच्यातून ऑर्गॅझम मात्र मानसिक भावना असती. तर एकूणातच तुम्ही ज्या पद्धतीनं सेक्स या घटनेकडे बघता किंवा कृतीकडे बघता, काय ते न्यूरल अंगानं पुन्हा एकदा मेंदूचं कामशास्त्र म्हणजे काय? त्याचा अर्थ थोडक्यात असा की सेक्शुअलिटी ही आपल्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, पण माणसं त्याच्याकडे महत्त्वाची आहे अशा रीतीने बघतात असं मला दिसत नाही. म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. सेक्शुअलिटीकडे बघणं हे आपल्या प्राचीन हिंदू फिलॉसॉफीला जे अभिप्रेत होतं किंवा त्याच्यातल्या एका सेक्टला म्हणू अभिप्रेत होतं, ते असं होतं की सेक्शुअल प्रोसेस चालू असताना त्याच्याकडे थोडंसं डिटॅच होऊन सायमल्टेनियसली, कारण डिटॅच होणं अवघड आहे अशा इंटेन्स प्रोसेसेसमध्ये, साक्षीभावाने बघता येणं याविषयी खूप चर्चा झालेली आहे आपल्या ग्रंथांमध्ये. लक्षात आलं? मी परत सांगतो. सेक्शुअल प्रोसेस चालू असताना आपण या प्रोसेसचा जरी भाग असलो तरी एक तिराहित व्यक्ती सुद्धा आहोत असं समजून त्या प्रोसेसचं पृथक्करण करणं, त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी कळू शकतात असं आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. आता मेंदूमध्ये नेमके काय चेंजेस होतात सेक्सच्या दरम्यान हे मोजायला काही मार्ग नव्हता. अगेन फंक्शनल MRIने त्याच्यात प्रचंड फरक केला. म्हणजे मी तुम्हाला मगाशी वात्सायनाचं उदाहरण दिलं. वात्सायनाने सेक्सला टॅबूमधनं बाहेर आणलं. म्हणजे तो काळ होता 200 BC to 200 AD. त्याच्यानंतरचा जो नोन व्यक्ती आहे याच्याबद्दल काम केलेला बरेचसे आहेत. अरेबिक लिटरेचरमध्ये सुद्धा लिहिलं गेलं आहे. पण सायंटिफिक त्याच्यावर रिसर्च करणारा म्हणजे हॅव्हिलॉक एलिस म्हणून होऊन गेला. 1897 साली त्यांनी बरीच पुस्तकं त्याच्यावर लिहिली. तो डॉक्टर होता आणि त्यांनी सायंटिफिक रिसर्चच्या दृष्टिकोनातून सेक्सकडे बघितलं होतं. त्याच्यानंतर जे रिसर्च झालं ना ते मास्टर्स अँड जॉन्सन नावाचे जे दोघं होऊन गेले, त्यांनी तर म्हणजे सेक्स चालू असताना जननेंद्रियांना कॅमेरे लावले, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते बघण्यासाठी. बरोबर. हा सगळा रिसर्चचा जो भाग आहे ना हा तो सेक्शुअल ऑर्गन्सची झालेला आहे. पण सेक्शुअल एक्सपिरियन्समध्ये ब्रेनमध्ये काय होतं हे फंक्शनल MRI मुळे आपल्याला कळायला लागलं. तर पहिली गोष्ट अशी घडते, म्हणजे सिद्ध झाले ते अगदी सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो की ज्या स्टेजेस असतात सेक्सच्या, म्हणजे आधी नुसतं उद्दीपन असतं, मग ॲक्च्युअल ती प्रक्रिया असते सेक्सची, त्याच्यानंतर ऑर्गॅझम असतो आणि त्याच्यानंतर पोस्ट ऑर्गॅझमिक स्टेट असते. बरोबर, जी प्रगाढ शांतीची स्टेट असते इफ इट डन प्रॉपरली. उद्दीपनाची जी स्टेज असते ना ती माणसांना हवी हवीशी का वाटते? हां, तर ब्रेनमध्ये
जो नैतिक किंवा बाबागिरी करणारा परत तो जो भाग आहे ना, ज्याला आपण लॅटरल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, तो त्याचं कार्य कमी होतं. अच्छा. त्याचं कार्य कमी होतं आणि ते कमी होऊन मेडियल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स सांगायला लागतो की ही अतिशय सुंदर प्रोसेस आहे आणि ह्याच्यात पूर्ण म्हणजे मुक्तपणे तुम्ही सहभागी व्हा, असा एक ब्रॉड मेसेज देणारा, अशी ब्रॉड भावना निर्माण करणारा तो मेडियल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स आहे. तो उद्दीपित होतो, तो ॲमिग्डालाला सप्रेस करतो. ॲमिग्डाला म्हणजे भीती किंवा अरे असं झालं तर काय होईल, ही जी भीती, ती भीती तो सप्रेस करतो. आणि हे गरजेचं आहे, कारण ती सप्रेस केल्याशिवाय आजच्या युगात सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता येणार नाही. कारण त्याच्या भोवती इतकं विचित्र काहीतरी वलय आणि थरच्या थर जमलेले आहेत की तो फार जोराने सप्रेस केल्याशिवाय सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता येणार नाही, अशी स्थिती आहे. त्याच्यात बरोबर चूकमध्ये मी जात नाही, तो वेगळ्याच दिशेला सगळा विषय जाईल, पण घडतं ब्रेनमध्ये हे. म्हणून तुम्हाला माहिती असेल की एक जुनं वाक्य आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा. म्हणजे ते अशा पद्धतीने सांगितलं जातं वाक्य की म्हणजे तुम्ही किती नालायक आणि फालतू लोक आहात, न भय न लज्जा. पण त्याचा खरा अर्थ असा आहे की या उद्दीपनाच्या स्थितीत भय आणि लज्जा नसणं हे एक्सपेक्टेड आहे, त्याशिवाय सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होऊ नाही शकणार. तर ॲमिग्डाला सप्रेस होतो, हे त्याचं कारण आहे, ते कामातुराम न भयम न लज्जा. लक्षात आलं? तर हे सप्रेस झाल्यानंतर मग ॲक्च्युअल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, की जे ऑर्गन सो कॉल टॅबू असतात समाजामध्ये, म्हणजे फक्त ह्युमन्समध्येच आहे, प्राण्यांमध्ये असं काही नाही आहे. तर हे जे टॅबू असतात ते ऑर्गन एक्सपोज करून त्याच्या संयोगाने सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणं, आणि ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू असताना जे प्लेजरेबल सेन्सेशन्स असतात, ते प्लेजरेबल सेन्सेशन्सचा अनुभव ब्रेनमध्ये घेणं, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती उद्दीपनाचा पुढचा भाग आहे. ती ॲक्टिव्हिटी सुरू असताना डोपामिन नावाचं जे न्यूरोट्रान्समीटर आहे, ते न्यूरोट्रान्समीटर अगदी म्हणजे कड्याला भरत 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 येतं आणि अगदी उद्दीपनाच्या अत्युच्च स्थितीमध्ये त्या डोपामिनमुळे, डोपामिन हे त्याला रिवॉर्ड हे म्हणतात, न्यूरोट्रान्समीटर म्हणतात, आणि ते हवं असं वाटणारा तो एक्सपिरियन्स डोपामिनचा असतो. अनेक कारणांनी येऊ शकतो तो. तर डोपामिन जसं ते भरत जातं ना, त्याची वाटी भरत जाते डोपामिनची या उद्दीपनाच्या स्थितीमध्ये, त्यावेळेला जी काय स्थिती तयार होते त्या स्थितीमध्ये वेदना कुठल्याही प्रकारची, एखाद्या माणसाला बॅकपेन असेल तर ते पण कमी होतं तेवढ्या काळापुरतं. का कमी होतं? कारण थोडं थोडं एंडॉर्फिन पण त्यावेळेला सिक्रेट व्हायला लागलेलं असतं. एवढंच नाही तर नॉर्मली ज्या संवेदना माणसाला पेनफुल वाटतात त्यासुद्धा प्लेजरेबल वाटू शकतात. बरोबर आहे? म्हणजे ज्याला सेक्शुअल पार्लान्समध्ये आपण मॅझोचिझम म्हणतो, की एखाद्या व्यक्तीला सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू असताना वेदना दिल्याने आनंद मिळतो. बरोबर आहे? म्हणजे हे पूर्ण फार सायंटिफिकली याच्याकडे बघितलं तर कळेल की जो चिमटा किंवा जी वेदना नॉर्मली दिल्यावर माणूस किंचाळेल, ती वेदना प्लेजरेबल वाटू शकते. याचा अर्थ काय आहे? हे जेव्हा घडतं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या वेळेला आणि म्हणजे साक्षीभावाने मी बघतोय, तर याचा अर्थ काय आहे हो? याचा अर्थ असा आहे की कुठलीही वेदना ही नेहमीच वेदना असते असं नाही आहे, त्याला कॉन्टेक्स्ट असतो. मग कदाचित नॉन सेक्शुअल कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा असं काही मार्ग आहे का की ज्याच्यात मला ती वेदना प्लेजरेबल करता येईल? लक्षात आलं? ज्या अर्थी सेक्शुअल कॉन्टेक्स्टमध्ये येऊ शकतं त्या अर्थी ब्रेनला ते शक्य आहे. बरोबर? म्हणजे ब्रेननी हा तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे की हे शक्य आहे की ही वेदना तुम्हाला प्लेजर देते. जर तुम्हाला गुडघेदुखी असेल प्रचंड आणि अशी जर वेदना असेल तर मग ब्रेनमधलं विशिष्ट सेंटर असं काही आहे का की जे स्टिम्युलेट करून तुमचं दुखणं कायमच प्लेजरेबल याच्यात कन्वर्ट करू शकेल? एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. त्याच्या पुढचा जो भाग आहे
तो ऑर्गॅझमचा आहे आणि ऑर्गॅझमच्या वेळेला डोपामिन प्रचंड प्रमाणात स्त्रवतं आणि प्रचंड आनंद प्लेजर मिळतं, जे बेभान होणारा आनंद असतो, म्हणून त्याला ऑर्गॅझम म्हणतात. त्याला मराठीत काही प्रतिशब्द मी तरी आत्तापर्यंत वाचलेला नाही आहे, असू पण शकेल. पण ऑर्गॅझम जेव्हा होतो तो ऑर्गॅझम इज ऑलवेज फॉलोड बाय अ व्हेरी सिरीन स्टेट, म्हणजे शांतीचा, प्रगाढ शांतीचा अनुभव येतो पोस्ट ऑर्गॅझमिक. आणि तो जो येतो ना तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये एन्डॉर्फिन सिक्रिट होतात प्रचंड प्रमाणात, आणि एन्डॉर्फिन हे बॉडीचं नॅचरल पेनकिलर आहे. त्याच्यामुळे बॉडीली पेनसुद्धा जातं या लोकांचं, काही म्हणजे अशा व्यक्तीचं काही काळापुरतं. त्याचप्रमाणे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन ही 2 हॉर्मोन्स तयार होतात, जी बॉन्डिंग हॉर्मोन्स आहेत. तर बऱ्याच घटना घडतात सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी आहे, पण परत मी तुम्हाला सांगतो, त्याकडे साक्षीभावाने जर बघितलं तर त्याच्यातले पॅरलल्स काढून तसे एक्सपिरियन्स नॉन सेक्शुअल याच्यात इंड्यूस करता येतील काय बघता येऊ शकेल, असं माझा याच्यातला मुद्दा आहे. जसं कलांमधनं सुद्धा मी म्हणतोय की न्यूरल रिसर्च पुढे या दिशेने जाऊ शकेल कदाचित, पण ह्याच्याकडे इतक्या साक्षीभावाने बघितलं पाहिजे. त्याच्यातला जो अननेसेसरी नैतिकता आणि टॅबू आहे तो घालवायला पाहिजे. हा खूप पर्सनल चॉईसेसचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपण फक्त सायन्समध्येच राहू सेक्सच्या, कारण त्याच्या पुढे गेलं तर ती खूप पर्सनल, त्याच्यात वेगवेगळ्या लोकांची ओपिनियन्स आणि हे, आपल्याला त्याच्यात जायचं काही कारणच नाही. पण सर त्यात 2 मुद्दे आहेत ज्याच्याविषयी तुम्ही बोललात, की एक साधारणतः अशा अर्थाचं स्टेटमेंट आहे की माणसाचा स्वभाव किंवा त्याची जी जडणघडण आहे त्याच्यावरून त्याचा सेक्शुअल प्लेजरची इंटेन्सिटी कोरिलेट होऊ शकते. हां, तर हे नक्की काय आहे? नाही, हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि मी जे सांगितलं ना, लॅटरल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स आणि मेडियल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स, मी परत सांगतो, लॅटरल हा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर कंट्रोल करत असतो की हे करू नका, करू नका, करू नका, बरोबर. अतिनैतिकता किंवा बाबा वाक्यम प्रमाणम, त्याचा तो हे आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये हा खूप स्ट्रॉंग झाला असेल ना, त्याच्या जडणघडणीत, त्याच्या काय म्हणतो आपण, म्हणजे त्याच्या तो जो शिकलेला आहे लहानपणापासून, त्या प्रोसेसमध्ये हा भाग जर खूप स्ट्रॉंग झाला असेल ना, तर त्याला रिलॅक्स होणंच अवघड असतं. कारण सेक्शुअल प्रोसेसला मेडियल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स स्टिम्युलेट होणं गरजेचं असतं. त्याशिवाय माणूस स्वतःची इनिबिशन सोडू नाही शकत. मग अशा लोकांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही बघाल की, मी काय सायकॅट्रिस्ट नाही आहे, पण माझे सायकॅट्रिस्ट मित्र सांगतात की अरे अशी बरेच मॅरेजेस आहेत की जे कन्झ्युमेटच होत नाहीत. मला ऐकून आश्चर्य वाटतं, पण मला अनुभव नाही आहे, कारण मी तसे पेशंट्स बघत नाही. तो म्हणतो अशी काही मॅरेजेस आहेत की ज्याच्यामध्ये मॅरेज तर असतं, पण एका व्यक्तीला तो गंड इतका असतो, म्हणजे नैतिकतेचा, की दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेसाठी तो एक्झॅक्टली मॅचच होत नाही. लक्षात आलं ना. सो अशा घटना घडतात ना, म्हणजे मॅरेजमध्ये पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्या व्यक्तीच्या सेक्शुअल प्लेजर घेण्याच्या क्षमतेत हे होऊ शकतो. दरवेळेला काय बॉडीली प्रॉब्लेम असायला लागतो असं नाही. जर आपण म्हणतो ना की सेक्सॉलॉजिस्ट काय बघतात, लोकांना वाटतं की अरे नाही, की काहीतरी ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल इरेक्शन होत नाही. तर इरेक्शन होणं हे एक साधा भाग आहे असं माझं मत आहे. मेंदूमध्ये जे घडतं त्याच्यावर जर का अति कंट्रोल असेल, कुठला तरी एक अननोन अथॉरिटी किंवा बाबा तुमच्या मेंदूत बसला असेल, तर ही व्यक्ती सेक्समध्ये भाग नाही घेऊ शकत. सर हे सायन्स झालं, पण त्याच्यात अजून एक असं होतं की इन अ वे कला आणि कलेतून तयार होणारी मेंदूतली भावना ही कित्येकदा इंटरकोर्स किंवा सेक्स नंतर येणाऱ्या भावनेसारखीच असते. तर हे नक्की काय आहे? नाही, ह्याचं कारण हे जे फंक्शनल MRIने जे दाखवलेलं आहे की कुठल्याही कलेच्या बेभान स्थितीत, नुसतं कोणतरी वाजवतंय आणि तुम्ही आपले टाळ्या लावून समोर बसून ऐकताय आणि टाळ्या वाजवताय, ह्याला मी ती प्रोसेस म्हणत नाही. एखादी कला सादर केली जातीये आणि त्या कलेशी तुम्ही तादात्म्य पावलेले आहात ऐकताना. आणि म्हणजे आयडियल स्टेट काय माहिती आहे का, की कलाकार आणि ऐकणारा हे दोघंही नाहीसे झाले पाहिजेत सीनमधनं, आणि फक्त म्युझिक राहिलं पाहिजे.
ती खरी कला आणि तो खरा आस्वाद. हे जरा म्हणजे जास्त आयडियल झालं, पण समजा त्याच्या जवळपास आपण जर पोचू शकलो तर अशा स्टेटमध्ये तो जो सृजनशील भाग आहे ना मेडियल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्सचा, तो स्टिम्युलेट होतो आणि तोच सृजनशील भाग ना सेक्शुअल उद्दीपनाच्या वेळेला स्टिम्युलेट झालेला असतो. म्हणून हे दोन एक्सपिरियन्स कधी कधी खूप जवळचे वाटू शकतात. आणि कुठलीही क्रिएटिव्हिटी निर्माण होण्यासाठी, एखादा ब्युटिफुल पीस ऑफ आर्ट निर्माण होण्यासाठी हा थोडासा स्वच्छंद गरजेचा असतो. आणि म्हणून इंडियन क्लासिकल म्युझिक आहे ना, ते या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्ही वेस्टर्न क्लासिकल जर बघितलं तर सिम्फनीज ज्या असतात त्या लिहिलेल्या असतात, त्या जशाच्या तशा वाजवल्या जातात. इनफॅक्ट त्या वाजवताना तुमचा जो नैतिक भाग आहे किंवा कंट्रोलिंग भाग आहे तो तुम्हाला सारखं सांगतो, अरे ते जे लिहिले तीच नोट वाजवा. म्हणजे ते थोडंसं टेन्शनचा प्रकार असतो. इंडियन क्लासिकल म्युझिक काय म्हणतं, हो रागाला नियम थोडे आहेत, पण त्या नियमाच्या चौकटीत मुक्तपणे आविष्कार करण्याची मुभा आहे. हा इंडियन क्लासिकल म्युझिकचा जो पैलू आहे, तो पैलू अँझायटी माणसांमधली कमी करायला सक्षम आहे. म्हणून इंडियन क्लासिकल म्युझिक महत्त्वाचं. त्याच्या ब्रेनच्या दृष्टीने जर विचार केला ना, तर ही जी मुक्तपणे बदल करण्याची जी मुभा दिलेली आहे थोड्या चौकटीत राहून, कारण ती चौकट सोडली तर त्यातलं सौंदर्य नष्ट होईल. म्हणून चौकट सोडून सौंदर्य निर्माण झालं तर कोणी मध्ये येत नाही आहे. पण चौकट समजा बिहाग वाजवतोय एखादी व्यक्ती, आणि ती बिहाग वाजवताना ती जी एक चौकट आहे ना, त्या चौकटीच्या रेफरन्समधनं तुम्हाला आनंद मिळतोय. मग त्या बिहागमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरांच्या कॉम्बिनेशन्स घ्या, बरोबर. पण तुम्ही बिहाग वाजवताना जर अचानक कोमल रिषभ वाजवलात तर माणसं एकदम बाहेर येतील त्या आनंदातनं. म्हणून इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणतं एक बेसिक चौकट आहे, पण त्या चौकटीत तुम्हाला पाहिजे ते करा ना, तुम्ही सौंदर्य निर्माण करा. पॉसिबिलिटी आहे, आम्ही थांबवलं नाही आहे तुम्हाला. लक्षात आलं ना. म्हणून मला असं वाटतं इंडियन थिंकिंग जे आहे ना ट्रॅडिशनल, ते खूप उदारमतवादी आहे आणि आपण ते विसरत चाललेलो आहोत बऱ्याच फ्रंट्सवर. आणि त्याचा म्हणजे मी न्यूरोलॉजीच्या दृष्टीने विचार करतो, ते जर आपण नाही विसरलो तर त्याला ब्रेन फंक्शनिंगला फार मोठा फायदा होईल. तर आपण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मनाच्या सायन्सच्या अंगानं पाहतोय. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांच्याबद्दल कुतूहल राहतं आजकाल, त्याच्यावरच खूप हल्ला होतो, ती म्हणजे झोप. प्रत्येक ॲप म्हणतं की आम्ही झोपेचे स्पर्धक आहोत. तर झोपलेलो असताना माणूस नक्की मेंदूत काय होतं, झोप किती गरजेची आहे. सगळ्यांना मान्य आहे की झोपायला हवं, पण झोपेत मेंदू जागृत असतो का बंद असतो, स्वप्न का पडतात. सो ओव्हरऑल झोपेचा अनालिसिस काय? ॲक्च्युली झोप हा जो प्रकार आहे हा म्हणजे एक ॲटलिस्ट 10 ग्रंथ लिहिता येईल इतकं त्याच्यावर रिसर्च आहे. त्याच्यामुळे ते समराईज करणं अवघड आहे, पण मी प्रयत्न करतो. माणूस जागा असतो म्हणजे काय, तर आपल्या ब्रेनचे 2 भाग आहेत, एक म्हणजे मोठा मेंदू, एक छोटा मेंदू. छोटा मेंदू जो असतो आपण शाळेत शिकतो तो इथे असतो मागे. आपल्याला सांगायचे नाही, इथे मागे मारू नको, छोटा मेंदू असतो वगैरे. तर त्या छोट्या मेंदूच्या मध्ये ब्रेनस्टेम नावाचा एक खूप नाजूक भाग आहे आणि त्या भागामध्ये आपलं हृदयाचं, रेस्पिरेशनचं म्हणजे श्वासोच्छवासाचं केंद्र आणि इतरही बऱ्याच क्षमता तिथे असतात. त्या ब्रेनस्टेममधून निघणारी एक सिस्टीम असते ज्याला असेंडिंग रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम म्हणतात. एरास असेंडिंग रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. ती सिस्टीम ब्रेनस्टेममधनं सुरू होऊन संपूर्ण मोठ्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागात पसरते. जसं आपला कॉलीफ्लॉवर असतो ना, तशी ती पसरते त्याच्या देठांसारखी. ती सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होते ते स्विच आहे. ते स्विच जर ऑन झालं तर संपूर्ण ब्रेनमध्ये दिवा लागतो. मी साध्या शब्दात सांगतोय, पण त्यावेळेला माणूस जागा होतो, बरोबर आहे.
आता या जागृत अवस्थेमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. आपल्या ब्रेनमधले पेशींमधनं तयार होणारे जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत ते आणि दोन पेशींमधले जे कनेक्शन्स आहेत सायनॅप्सेस, त्याच्यामधनं विद्युत प्रवाह निर्माण होणं, त्याच्यातनं विचार, भावना, हालचाली, याच्यासाठीच्या गोष्टी, हे सगळं चालू असतं दिवसभर आपलं. साहजिकच ही प्रोसेस चालू असताना काही टॉक्सिक केमिकल्स तिथे तयार होतात आणि ती जी टॉक्सिक केमिकल्स असतात ती त्या न्यूरॉन्स आणि सायनॅप्सेससाठी घातक असतात, त्याचा बिल्डअप होणं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जीवाला, म्हणजे इवन पक्षीसुद्धा झोपतात आपल्याला माहिती आहे, हा जो दिवा आहे एरासचा तो काही काळ बंद होणं गरजेचं असतं. तर जेव्हा तो बंद होतो त्यावेळेला वरचा ब्रेन, त्याच्यातले न्यूरॉन्स, त्याच्यातले एकमेकांमध्ये असले कनेक्शन ते चालूच आहेत. पण त्याच्यासाठी जो दिवा लागतो आणि आपण दिवा लागल्यामुळे अवेअर असतो की आपलं मनात हे चाललंय आणि आजूबाजूचं भान आपल्याला असतं, ते नाहीसं होतं. त्याला आपण झोप लागणं म्हणतो. पण ह्याचा अर्थ वरच्या प्रक्रिया बंद झालेल्या नाही आहेत. फक्त त्या वरच्या प्रक्रिया विशिष्ट लॉजिकनी चालू राहत नाहीत. अच्छा. म्हणून स्वप्न पडणं ही जी गोष्ट आहे ना, त्या स्वप्नाचे काही काही बेसिकली ॲट्रिब्यूट्स आहेत. त्याच्यापैकी एक तर ते स्वप्न, म्हणजे स्वप्न हे जे असतं त्या स्वप्नाला लॉजिक नसतं, त्याला काळाचं बंधन नसतं. हां, हे स्वप्नाची प्रिन्सिपल्स आहे की त्याला काळाचं बंधन नाही, त्याला लॉजिक नाही, त्याला सिक्वेन्सचं बंधन नाही. म्हणजे विशिष्ट लॉजिकल पद्धतीनेच या गोष्टी स्वप्नात दिसायला पाहिजेत अशी काहीच रूल्स नाहीत. त्याच्याकडे बघू शकेल असा दिवा लागलेला नाही खाली, आपण झोपलेलो असल्यामुळे. त्याच्यामुळे हे आतल्या प्रक्रिया चालू राहतात. आणि स्वप्नाबद्दल भरपूर रिसर्च आहे, त्याच्याबद्दल लोकांची मतं आहेत. काही लोकांना असं वाटतं, काही सायंटिस्टना, की स्वप्न पडण्यामुळे आपल्या सबकॉन्शियसमधल्या बऱ्याचशा गोष्टी फोरफ्रंटला येतात. इनफॅक्ट फ्रॉइडनी जेव्हा स्वप्नांचं ॲनालिसिस म्हणून पुस्तक लिहिलं त्याच्यावरनं तो, म्हणजे स्वप्नाच्या कंटेंटवरनं तो डायग्नोसिस करायचा. ते काय प्रत्येक वेळी तितकंसं बरोबर नव्हतं, कारण स्वप्नही कधी कधी अगदी रॅन्डम असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ असं स्वप्न पडू शकतो की मी एखाद्या समुद्रकिनारी गेलेलो आहे आणि तिकडे एकदम चाललोय तर मला एकदम हत्तीच भेटला. तर तो हत्ती मला एकदम म्हणला, अरे चल ना जरा आपण क्रिकेट खेळू. मग क्रिकेट खेळायला एक मुलगा तिथे आला होता. तो अरे हा कसा इथे, तो तर आमच्या शेजारी राहणारा माणूस होता. म्हणजे ह्याला लॉजिक नाही आहे स्वप्नाला काही. हां, म्हणजे कोणी कुठेही येते, काही होतंय, अशा घटना घडतात. आता फ्रॉइडनी काय त्याचं सिम्बॉलिझम क्रिएट केलं. तर हत्ती म्हणजे काय, तर तुमच्या मनातली इच्छा फॉर एक्झाम्पल, आणि ती इच्छा तुम्हाला सांगते की तिकडे घेऊन जा वगैरे. मला असं वाटतं ओढून ताणून लावलेले अर्थ आहेत, ते दरवेळेला खरे असतातच असं नाही आहे. पण स्वप्न ही जी प्रोसेस आहे याला फंक्शन मात्र नक्की काहीतरी असावं. याचं कारण असं की झोपेचे जे दोन स्टेजेस असतात, एका स्टेजला आपण रॅपिड आय मुवमेंट स्टेज म्हणतो आणि दुसऱ्या स्टेजला नॉन रॅपिड आय मुवमेंट स्टेज म्हणतो. रॅपिड आय मुवमेंट स्टेजमध्ये तुम्ही जर झोपलेल्या माणसाकडे बघितलं तर त्याचे डोळे असे 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 बुबुळं आतल्यात फिरताना दिसतात, म्हणून त्याला रॅपिड आय मुवमेंट म्हणतात. त्यावेळेला स्वप्न पडत असतात. आणि एक स्टेज अशी असते की ज्याच्यात हे फिरत नसतात आणि माणसाला पण स्वप्न पडत नसतात. ती स्टेज असं म्हणलं जातं की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आपली जी आहे, सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक, याच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाची आहे. जी प्रगाढ झोप असते ना, ज्याला स्वप्न नसतात. ॲट द सेम टाईम स्वप्न असलेली झोप ही मानसिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारची झोप आपल्याला गरजेची असते. प्रत्येक व्यक्तीला ती किती लागेल हे त्याच्या जेनेटिक्सवर काही प्रमाणावर अवलंबून आहे आणि वयावर पण अवलंबून आहे. थोडक्यात स्वप्न पडली पाहिजे. हे स्वप्न पडली पाहिजे, स्वप्न पडतातच. जे लोक म्हणतात स्वप्न आम्हाला पडत नाहीत त्या लोकांना ती आठवत नसतात. स्वप्न ही प्रत्येकाला पडतात. स्वप्नाशिवाय झोप पूर्ण होऊ शकत नाही.
इंटरेस्टिंग आहे सर, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपण बोलतोय आणि शेवटच्या प्रश्नाकडे मी आलोय. तर प्रश्नाऐवजी मला तुमच्या पुस्तकात जो अनुभव आहे एका अमेरिकेतल्या ऑपरेशनचा, ज्याच्यावर बीबीसीची डॉक्युमेंटरी झालेली, की ती व्यक्ती काय त्या भाषेत असं होतं की थेरॉटिकली डेड असतानाही तिला सगळं आठवतं. तर तो अनुभव मला समजून घ्यायचा की तो नक्की काय, आणि त्या एंडलाच ही मुलाखत थांबवावी. ह्या पुस्तकात मी तो अनुभव ना लिहिण्याची 2 कारणं आहेत. एक तर तो जो अनुभव आहे म्हणजे आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स जो आहे, हा न्यूरोसर्जिकल थिएटरमध्ये घडलेली घटना आहे. म्हणजे तिथे ॲटलिस्ट 10 न्यूरोसर्जन्स आजूबाजूला उभे असताना ही घटना घडली आहे. म्हणजे त्याला साक्षी लोक आहेत. म्हणजे उगाचच कोणीतरी येऊन सांगत नाही. कॉन्स्पिरन्सी थिअरी नाही आहे. मैं उगाच कोणीतरी येऊन सांगत नाही, मेरे को ऐसा दिखता है, मेरे को ऐसा दिखता है, असं कोणी सांगत नाही आहे. तर जेव्हा ती घडली त्याला वाऊच करू शकणारे लोक तिथे उभे आहेत. त्यांना त्याच्यात काही म्हणजे अल्टिरियर मोटिव्ह काही नाही आहे. दुसरं कारण असं की सायन्स ही जी गोष्ट आहे ना, आजकाल मला असं वाटतं की खूप गेल्या काही वर्षात डॉगमॅटिक लोकांच्या हातात गेलेली आहे. म्हणजे सायन्स हेच एक रिलिजन होत चाललेलं आहे. इनफॅक्ट क्वांटम फिजिक्स आत्ता ज्या दिशेने चाललंय ना, तर क्वांटम फिजिक्समध्ये तुम्ही जर का बघितलं आता काय धुमाकूळ चाललाय नुसता, की ते लोक असं म्हणतायत की आपल्या जो परसेप्शनचे लेयर्स आहेत, म्हणजे पंचेंद्रियांद्वारे होणारा अनुभव हा फारच बेसिक आहे. याच्यापेक्षा जास्त डायमेन्शन्स आहेत. टाईम हे जे डायमेन्शन आहे हे एक डायमेन्शन झालं, असे अजून डायमेन्शन आहेत, थर आहे त्या एक्सपिरियन्सला. आणि हे क्वांटम फिजिक्सवाले म्हणतात, ज्यावेळेला क्वांटम फिजिक्स हा शब्द मी वापरतो तेव्हा हे अचानक सायंटिफिक वाटायला लागतं, बरोबर आहे. पण हे नोबेल लॉरिएट्स बोलत आहेत स्वतः. तर हे लोकांच्या समोर मांडलं जावं की सायन्स याला रिलिजन नाही होऊ देता कामा. आपल्या पंचेंद्रियांद्वारे आपल्याला जे कळतं आणि मी जे तुमच्यासमोर प्रूव्ह करू शकीन तेच सायन्स, असं काही कोणी नियम नाही केलेला हो. लक्षात आलं? याचा अर्थ म्हणजे कोणाचंही काही ऐकावं असं मी म्हणत नाही, पण हे नियम आपणच तयार केलेले आहेत, बरोबर आहे. एखादं हे ॲलोपॅथीसारखं झालं. ॲलोपॅथीचं औषध काय म्हणतं की तुमच्या शरीराची रचना अमुक तमुक आहे आणि तुम्हाला हे औषध दिल्यावर तुमच्यावर हा इफेक्ट होईल, बरोबर. माझं वजन जर तुमच्या एवढं असेल, माझं वय जर तुमच्याच एवढं असेल आणि मला जर ते औषध दिलं तर माझ्यावर त्याचा वेगळा परिणाम होतो ना. हे तर सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. याचा अर्थ 2 व्यक्ती एकसारख्या असू शकत नाहीत. म्हणजे जर का तुम्ही त्या ॲलोपॅथीच्या सायन्सला डॉगमॅटिक केलं तर ते दरवेळेला काम करणार नाही. तसंच आपल्या नेहमीचं सायन्स आहे. तर ही जी घटना घडली ती थोडक्यात काय घडली सांगतो. ती पाम रेनॉल्ड्स नावाची एक 35 वर्षाची बाई होती, जिला ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं आणि ते तपासणी केल्यावर लक्षात आलं की तिला एक ॲन्युरिझम झालेला आहे. ॲन्युरिझम म्हणजे रक्तवाहिनी जी असते ब्रेनची आतली, तिला फुगा आलेला असतो. आता आत्ताच्या काळात आम्ही असा जर का फुगा झाला तर तो ब्रेनची सर्जरी करून त्याला क्लिप लावतो किंवा त्याच्यात कॉइल्स घालून तो बंद करतो, जेणेकरून तो परत फुटू नये भविष्यात. तर अशा टाईपचा फुगा तिला झाला आणि म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला ॲन्युरिझम असल्याचं सिद्ध झालं, पण तो ॲन्युरिझम खूप खोलवर अशा भागात होता आणि त्याची ॲनाटॉमी अशी होती की त्याला साधी क्लिप लावून वगैरे तो बंद करता येणं शक्य नव्हतं. त्याला रिपेअर करायला लागणार होतं. आणि जर ॲन्युरिझम ब्रेनचा रिपेअर करायचा असेल तर ब्रेनचा ब्लड सप्लाय तात्पुरता थांबवावा लागणार. आणि आपल्याला माहिती आहे की चेतापेशी 3 मिनिट ते 4 मिनिटसुद्धा विदाऊट ब्लड सप्लाय किंवा ऑक्सिजन जिवंत राहू शकत नाही. मग काय करायचं, तर त्याच्यासाठी सर्क्युलेटरी हायपोथर्मिक कार्डियक अरेस्ट करतात. म्हणजे हार्टचं फंक्शन बंद पाडतात आर्टिफिशियली आणि ब्लड सप्लाय ब्रेनपर्यंत जाणार नाही अशी व्यवस्था करतात. त्याला हायपोथर्मिक कार्डियक. हायपोथर्मिक का, तर त्याच वेळेला ब्रेनचं टेम्परेचर खाली आणलं जातं. आपल्या बॉडी टेम्परेचरला ब्रेनचं टेम्परेचर जवळजवळ 98 डिग्रीज फॅरेनहाइट असतं, तर ते जवळजवळ 60 किंवा 50 पर्यंत आणलं जातं. ज्याच्यानी काय होतं की जे न्यूरॉन्स असतात ते थंड पडल्यामुळे, जसं फ्रीजमध्ये गोष्ट खराब होत नाही ना, तसं न्यूरॉन थंड पडल्यामुळे त्यांची ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी होते आणि त्याच्यामुळे ते काम करणं बंद करतात तात्पुरतं.
पण त्यांची रिक्वायरमेंट कमी झाल्यामुळे ते मरत नाहीत, कारण न्यूट्रिएंट नाही आलं तरी त्यांना चालतं. लक्षात आलं? सो त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं आपण तेवढ्या वेळापुरतं करतो. तर तसं सर्क्युलेटरी हायपोथर्मिक अरेस्ट तिला करण्यात आलं आणि तिचा ॲन्युरिझम क्लिप करण्यात आला किंवा रिपेअर करण्यात आला. ती त्याच्यातनं बरी झाली. पण बरी झाल्यावर तिने काही गोष्टी सांगितल्या ज्या सगळ्यांना अतिशय चकित करणाऱ्या होत्या. ऑपरेशन चालू असताना एक तर तिच्या डोळ्यावर पट्टी लावलेली होती पूर्ण, ती डीप ॲनेस्थेशिया खाली होती. तिच्या कानामध्ये कंटिन्युअस क्लिक 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 आवाज करणारं मशीन घातलं होतं. याचं कारण असं की त्याच्यावरनं ब्रेनची ॲक्टिव्हिटी बंद आहे ना, हे त्याला ऑडिटोरी इव्होक पोटेन्शियल्स म्हणतात. ती ब्रेनची ॲक्टिव्हिटी कशी आहे ते बघण्यासाठी लागतात. मग तिला काही ऐकू येणं अशक्य होतं, दिसणं अशक्य होतं. तिच्या हार्टची फ्लॅटलाईन होती, कारण तिच्या ब्रेनची EEGची फ्लॅटलाईन होती, म्हणजे ब्रेन फंक्शनल नव्हता. तर नंतर तिने सांगितलं की मला थिएटरमधल्या घटना जशाच्या तशा आठवत आहेत. आता हे म्हणल्यावर सगळे जण म्हणले असं कसं असू शकेल, कारण अवेअरनेस अंडर ॲनेस्थेशिया ही नोन गोष्ट आहे. पण ज्या वेळेला तुमची ब्रेनची फ्लॅटलाईन आहे, तुमच्या हार्टची फ्लॅटलाईन आहे, तुमचे डोळे बंद आहेत, कान बंद आहेत, त्यावेळेला ती सांगत होती की कोणी कोणी माझ्यावर ऑपरेशन केली, कोण कुठल्या बाजूला उभं होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या ऑपरेशन थिएटरच्या टॉपला जाऊन त्याचं अवलोकन करावं आणि तिला जसं दिसेल त्या व्यक्तीला तसं तिने डिस्क्रिप्शन सांगितलं की या स्टेपनंतर तुम्ही इकडचं टेबल इकडे आणलं, या स्टेपनंतर तुम्ही माझ्या पायामध्ये रक्त याची नळी घातलीत, तुम्ही माझं ऑपरेशन संपता हॉटेल कॅलिफोर्निया नावाचं गाणं लावलं ऐकायला. तिने एकूण एक गोष्ट सांगितली. तर ह्याच्यावर खूप मोठा रिसर्च झाला. एक तर ती जे सांगत होती तो पर्स्पेक्टिव्हच वेगळा होता, म्हणजे ती वरून बघत होती. लक्षात आलं ना? सो दिस वॉज अ व्हेरी व्हेरी वेल डॉक्युमेंटेड आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स. आणि ती म्हणली की मला गाणं ऐकू आलं, मला तुम्ही जी कॉटरी वापरत होतात ना, त्या कॉटरीचा जळण्याचा वास येत होता. आणि म्हणजे तिला दिसत, आणि तिची जी व्हिजन होती ती म्हणली ही व्हिजन 360 डिग्री होती, मला वरचंही दिसत होतं, ही पण तिने सांगितलं. तर ह्याच्यातनं प्रश्न असा निर्माण होतो की जो आपल्या सो कॉल्ड सायन्सच्या पुढे जाऊ शकतो जातो असं मी म्हणत नाही, तो असा की जर का अशा टाईपचा आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स येत असेल तर संवेदना कळण्यासाठी, जसं दृष्टी आहे, हिअरिंग आहे, शरीराची गरज असतेच असं नाही, असं त्यातनं अर्थ निर्माण होतो. आणि मग हा जो थोडासा अध्यात्माकडे जाणारा रिसर्च आहे सायन्सकडनं, तो थोडा अजून पुढे जाऊ शकतो. म्हणून मी मुद्दामून ही गोष्ट लिहिली की ही गोष्ट जर लोकांनी वाचली तर लोक विचार करायला तरी उद्युक्त होतील की ह्याच्याबद्दल काही रिसर्च होऊ शकतो का, की आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स हा ब्रेन बंद असताना, म्हणजे ब्रेन बंद हे डॉक्युमेंटेड आहे, फ्लॅट लाईन आहे, हार्ट बंद हे डॉक्युमेंटेड आहे, आजूबाजूला सर्जन्स आहेत ज्यांचा असल्या गोष्टींवर मुळात विश्वास नाही आहे, त्यांच्या याच्या, आणि त्या सगळ्यांनी सांगितलं करेक्ट आहे, ही सांगते ती, मग ह्याच्यातलं काहीच ती चुकीचं सांगत नाही. म्हणून ही घटना फार महत्त्वाची मला वाटली, आणि ती न्यूरोसर्जरीशी संबंधित होती म्हणून पर्टिक्युलरली मी ती तिथे लिहिली. सर, हा मुळात मेंदू हा विषय खूप अवघड आहे आणि समजायला ही अधिक अवघड आहे. तो आपण गेले अवघड म्हणण्यापेक्षा खूप वास्ट आहे हा जो विषय, इतका वास्ट आहे की याला अंत नाही आहे काही. ह्याच्यातला एक चॅप्टर जर तुम्ही बघितलात ना तर त्या चॅप्टरमध्ये मी थर्ड व्हेंट्रिकलबद्दल लिहिलं आहे. म्हणजे वर्षानुवर्ष मानवाने प्रयत्न असा केलेला आहे की आत्मा आणि शरीर यांचा संबंध जोडणं. आपलं जे वैदिक धर्मशास्त्र आहे किंवा जे ओरिजिनल ज्ञान आहे आपलं, त्याच्यात असं मानलं जातं की शरीर आणि आत्मा हे पूर्ण वेगळे असतात. लोकांनी, अर्थात जगभर लोक याच्यावर विचार करतात, असं नाही की आपणच फक्त विचार केलेला आहे. तर सुरुवातीच्या काळापासून खूप थिअरीज याच्याबद्दल मांडल्या गेल्या, आणि जेव्हा ब्रेन डिसेक्शन सुरू झाली, हेरोफिलस नावाचा माणूस होता ज्यांनी 350 BCच्या का 400 BCच्या आसपास खूप डिसेक्शन्स केली, आणि बरेचसे ब्रेन, त्याच्या नर्वस सिस्टममध्ये त्याला विशेष इंटरेस्ट होता,
ब्रेनचे बरेचसे भाग त्याला शक्य होते तेवढे डेमॉन्स्ट्रेट त्यावेळेला केले. आता ब्रेनच्या आत सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणून एक फ्लुइड तयार होतं. ते प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये तयार होतं. ते एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत, दुसऱ्या पोकळीतून तिसऱ्या पोकळीत असं वाहत वाहत येतं आणि नंतर फायनली रक्तप्रवाहात ते शोषलं जातं, म्हणजे ॲब्सॉर्ब होतं आणि परत त्याचा निचरा चालू राहतो. जवळजवळ दिवसाला 1/2 लिटर एवढं फ्लुइड तयार होतं. म्हणजे आपल्या कवटीचा भाग जर तुम्ही बघितलात तर 1/2 लिटर म्हणजे भरपूर झाला. म्हणजे त्याचा निचरा तर कंटिन्युअस होत राहिलाच पाहिजे, बरोबर. तर ह्याची जी मधली पोकळी असते या फ्लुइडची, त्याला थर्ड व्हेंट्रिकल म्हणतात. आणि त्या थर्ड व्हेंट्रिकलमध्ये आत्मा असतो असं पूर्वी काही लोक म्हणायला लागले. तर गॅलन नावाचा जो सायंटिस्ट होऊन गेला त्याचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी आत्मा असतो, त्या ठिकाणी आपलं मेन न्यूमा किंवा लाईफ एनर्जी असते, हवेसारखी असते ती, वगैरे वगैरे सगळे त्यांनी, त्याला बेसिस काहीच नव्हता पण या सगळ्या थिअरीज होत्या की त्या ठिकाणी आपला आत्मा राहतो, आत्मा आणि शरीराचं कनेक्शन इथे असतं वगैरे वगैरे. आणि मग हळूहळू जसं रिसर्च वाढत गेलं तसं अजून त्यात काही लोकांनी ॲडिशन केल्या. एक व्यक्ती तर म्हणली की त्या थर्ड व्हेंट्रिकलच्या मागे जी पायनियल ग्रंथी असते, ती पायनियल ग्रंथी त्या थर्ड व्हेंट्रिकलमधला फ्लो मॉनिटर करते, फ्लुइडचा किंवा हवेचा. त्यावेळेला हवा समजायचे, त्या काळात हवा वाहते असं समजायचं. तर तो फ्लो ती मॉनिटर करते आणि त्याच्यामुळे कमी जास्त फ्लो झाल्यामुळे माणसाच्या मनात वेगवेगळे विचार येतात आणि मग आत्मा त्या माणसाला गाईड करतो की कसा विचार करायचा. ह्या सगळ्या म्हणजे कल्पनारंजन होतं हे सगळं. कोणी काही बघितलेलं नव्हतं, काय कोणाला काही अनुभव नव्हता, पण ह्याच्यातनं सगळं मधल्या काळात हे गेलं. रेने देकार्ट नावाचा जो फ्रेंच फिलॉसॉफर सायंटिस्ट होता, तो म्हणला की इकडनं मानसिक आणि आत्मिक एनर्जीचा हवेचा झोत वाहतो. लकीली त्या काळात निकोला मास्सा आणि लवाझिये असे दोघे, आंद्रे लवाझिये, हे दोघं सायंटिस्ट होते जे सायन्सच्या प्रोसेसशी इमानदार होते. ते म्हणले अहो एकतर म्हणजे या पोकळीतनं असं काही वाहताना कोणी बघितलं नाही आहे, आम्ही पण डिसेक्शन केले, आम्हाला काही दिसलं नाही. दुसरी गोष्ट अशी की या पोकळ्यांमध्ये हवा नसते, याच्यात पाणी असतं, त्याच्यामुळे असं काहीतरी सांगणं बंद करा, असं पहिल्यांदा त्यांनी ते सांगितलं. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या झोपेशी थोडीशी संबंधित आहे, कारण पायनियल ग्रंथी ही झोपेसाठी रिस्पॉन्सिबल असते आणि पायनियल ग्रंथी, थर्ड व्हेंट्रिकल, आत्मा याचा वेगवेगळा संबंध लोकांनी लावायचा प्रयत्न केलेला आहे. तर एका व्यक्तीने तर मला विचारलं होतं की अहो ते थर्ड व्हेंट्रिकलमध्ये तो आत्मा असतो असं लिहिलेलं आहे कुठेतरी, तर मला ट्युमर आहे थर्ड व्हेंट्रिकलमध्ये, तुम्ही उद्या ऑपरेशन करणार आहात तर ते मायक्रोस्कोपमध्ये असं आत्मा वगैरे काय दिसू शकतो का? हा ॲक्च्युली एका माणसाने मला प्रश्न विचारला आहे. हां, तुम्ही म्हटलं एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर ते म्हणले नाही अहो हे बघा ना, ते पुस्तक आहे म्हणले, त्यात आत्मा असतो आणि तुम्ही मायक्रोस्कोप खाली सगळं दिसणार. तर मी त्याला म्हणले नक्की, मला दिसलं तर मी रेकॉर्ड करून ठेवतो तिथे. पण असा आत्मा किंवा हे काही कोणाला दिसलेलं वगैरे नाही आहे, इतक्या वर्षांमध्ये दिसलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही पण सायंटिफिक ट्रूथच आहे. एक गंमत म्हणून ही थर्ड व्हेंट्रिकलची गोष्ट सांगितली की आत्म्याशी त्याचं कसं लोकांनी जोडायचा प्रयत्न केला. किंवा लोक म्हणतात की ही जी कुंडलिनी शक्तीची चक्र आहेत ती कशी स्पायनल कॉर्डमध्ये असतात. आता आपल्या हिंदू फिलॉसॉफीचं म्हणणंच असं आहे की शरीर आणि ह्याचा काही संबंध नाही, ही सूक्ष्म शक्तीचक्र आहेत. खऱ्या खोट्यात मला जायचं नाही, मला ज्ञान नाही, पण मी सांगतोय त्याच्यात काय म्हणलंय आणि आपण काय शोधतोय. तर हे असं आहे काहीतरी विचित्र मधलं क्वाझी सायंटिफिक काहीतरी लोकांनी बोलणं आणि रिसर्च बंद करावा असं मला बऱ्याच वेळेला वाटतं. सर, मेंदूबद्दल कुतूहल सगळ्यांना राहील. त्यातल्या एवढ्या अवघड गोष्टी जवळपास 2 तास आपण समजून घेतल्या. अजून खूप प्रश्न आहेत, ते पुढच्या मुलाखतीसाठी राखून ठेवू. पण तुम्ही वेळ दिलात आणि एवढा अवघड विषय एवढा सोपा करून सांगितलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.